क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहिले की तुमचं गेम प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्हाला खरी गुणवत्ता सिद्ध करावी लागते. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. कृणाल ह्या वेळेला पहिलाच बॉल इनसाइड आउटचा फटका टू दी कव्हर. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार, 4 रन. थँक्यू. पहिल्याच बॉलवर परमात्माच्या बॅटमधून आक्रमकतेचा स्ट्रोक पाहायला मिळतो. हृदिक कव्हर खेळला होता कृणालच्या पहिल्याच बॉलवर. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. साहिल नॉन स्ट्राइक एंड लावूनचा सकल बांध्याचा. कृणालचा पुढील बॉल ओव्हर द विकेटने आतमध्ये येणारा चेंडू होता. ऑफ कटर बॉल, सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. सध्या जय हनुमान जू नांदुरकी टीम भिवंडी या विभागामध्ये एक नामवंत संघ म्हणून ओळखला जातो. छोट्या गावापासून सुरुवात करणारा हा संघ खडतर प्रवास करून नेहमीच चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या संघाचा. परंतु आज थोडासा कुठेतरी बॅकफुटला गेला, परंतु हरकत नाही, अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे आणि कदाचित या धावा डिफेंड सुद्धा होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला मनाने पराभूत होण्यापेक्षा मनाला भरारी द्या की नाही, आम्ही धावा डिफेंड करू शकतो. कारण अगोदरच मैदानाच्या अगोदर तुम्ही उतरण्याच्या अगोदरच जर तुम्ही मनाने पराभूत झाले तर आयुष्यात कधीच जिंकू शकणार नाही. त्यामुळे मनाला उभारी द्या की आम्ही चांगले खेळाडू आहेत. कारण एखादा महान विजेता होण्यासाठी मी सर्वोत्तम खेळाडू आहे, आय एम दी बेस्ट, हे जेव्हा तुम्ही डिक्शनरीमध्ये फिट करतील त्यावेळेला तुम्ही सर्वोत्तम खेळाडू बनतील. चांगला बॉल होता. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं. गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेन. कृणालने पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर स्वतःला प्रश्न विचारला नाही, अशा प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाहीये. आपल्या संघाला संकटात संघ 29 धावांमध्ये आहे तर आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर जसप्रीत बुमराह हा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल कृणाल. व्हॉट अ डिलिव्हरी, एक्सलंट बॉलिंग. पहिल्या षटकात आतापर्यंत परमात्मा या फलंदाजाला खऱ्या अर्थानं अडखत खेळण्यास भाग पाडलंय. चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर लाईन अँड लेनचा राजा मिस्टर कृणालला आपण पाहतायत. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग, अचूक टप्पा. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर तुमची लाईन अँड लेन खूप महत्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला ऑफस्टंप टू ऑफस्टंप गोलंदाजी करावी लागते. वाईट यॉर्कर टाकावे लागतात. ऑफस्टंपच्या बाहेर बॉलला पिच करावं लागतं. इथे दबाव वाढलाय. दबावाला न जुमानता चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फिल्डर येत आहेत. मयूर कोणती चुकी करणार नाही आहेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. पहिल्या षटकात 4-1. कृणाल अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग आहे. थँक्यू. वेलकम बॅक. धन्यवाद बँड पथक. शुभम न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 29 धावांचा पाठलाग करताना 18 बॉल आणि 25 रनची आवश्यकता आहे. जय हनुमान जू नांदुरकी टीम एक भिवंडी तालुक्यातील नामवंत संघ म्हणून ओळखला जातो आणि याच गावातून सध्या तरी भिवंडीमध्ये आवाज घुमतो आमचे जवळचे मित्र मिस्टर समीर ठाकरे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. कदाचित ते सुद्धा या टीमचे हिस्सेदार सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं समालोचन त्यांच्या सुद्धा माध्यमातून आपण सातत्याने पाहिलंय. बऱ्याच वेळेला गाठभेट झाले. शुभम न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 वर जाऊन पोहोचले गेले. चला स्पीडअप करा जरा गेम. वेळ दौडू नका, कारण वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये.
सध्या सुनील मडवी आणि मॅडी महेश पाटील हे मॅचचा आनंद घेत असताना त्या मैदानाच्या सभोवताली त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना चेतनला आपण पाहत आहेत. उंच सकल बांध्याचा जवळजवळ 15 ते 16 ते 17 पावलांचा रनअप. उर्ध विकेटने आले. लेग साईडला खेळण्याचा इरादा जरूर होता. 1 रन मिळेल आणि चांगली फिल्डिंग मयूर लगेच अप्रिशिएट करत असताना पाहायला मिळतोय. आणि हीच तुमच्याकडे क्वालिटी असायला हवी की एखाद्या क्षेत्ररक्षकाने चांगली फिल्डिंग केल्यानंतर त्याला अप्रिशिएट आणि अप्रिसिएशन सर्व खेळाडूंकडून करायला हवं. एखाद वेळेला जरी झेल सुटला तरी सुद्धा त्याच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभं राहायला हवं. हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. शिवीगाळ संताप व्यक्त करण्यापेक्षा चिडाचिड करण्यापेक्षा त्या खेळाडूला जर तुम्ही शाबासकीची थाप जर दिली तर पुढे तो नेक्स्ट मॅच मध्ये चांगली कामगिरी करेल. परंतु त्याचं जर मॉरल डाऊन केलं तर तो विचार करेल की मला या टीम मध्ये खेळण्यापेक्षा घरी बसलेलं बरं. परंतु क्रिकेट आमच्या रक्तात आहे. तुम्ही 100 सामने पराभूत झाल्यानंतर एक सामना असा जिंका की 1000 लोकांनी मात्र तुम्हाला शाबासकीची थाप दिली पाहिजे. कालच्या दिवसातच आपण पाहिलं ज्वलंत उदाहरण. 4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तपश्चर्यानंतर लाखिवली टीम टॉप 4 मध्ये क्वालिफाय झाली. म्हणजे त्यांची तपश्चर्या किती असेल. त्यांनी क्रिकेट खेळणं सोडून दिलं नाही. ऑन साईडला खूप चांगला फटका. मनगडाचा वापर करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 रन. दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 2 आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर 6 वर धावसंख्या जाऊन पोहोचले. शुभम आल्या आल्या खूप चांगला फुटवर्क दाखवत असताना पाहायला मिळतो. कारण तुमच्याकडे 3 गोष्टींची गुणवत्ता असायला हवी. युजेस फुटवर्क, पायांची हालचाल, चेंडूवरची नजर, कोऑर्डिनेशन आणि टायमिंग. तुमचं हे 3 गोष्ट, वेळ, या 3 गोष्टी जर असतील तर जगातील सर्वोत्तम जरी गोलंदाज आला तरी सुद्धा तुम्ही चांगली बॅटिंग करण्याची कला तुमच्याकडे असते. सहा धावा झाले. 6 रन. डेड बॉल पंच घोषित करतायत दीपक मडवी, ओंकार घरत, संदीप मडवी असे 3 पंच या स्पर्धेला लाभलेत. पुढील वर्षात 100% ही स्पर्धा अजून उंच भरारी घेईल यात ती मात्र शंका नाहीये. आयोजक एवढे एक्सपिरियन्स नाहीयेत परंतु त्यांनी माणुसकीचं जे नातं जोडलंय ते अप्रतिम. यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट. वा, जणू काही स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेला बॉल आणि युवराज सिंगने मारलेला फ्लिक ऑफ द रिस्ट चा षटकार साहिलच्या बॅट मधून. कांदिवलीचा ब्रँड. 6 धावा. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. 6. बरोबर 3 ते 4 दरम्यान आपल्याला आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ गिनी, मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळेल. 150 आईस्क्रीम ज्यांच्या माध्यमातून आपण त्याचा आस्वाद घेणार आहोत. आणि एक दानशूर व्यक्तिमत्व, मग ते लहान मुलांपासून तर बुजुर्ग माणसांपर्यंत ज्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये घर केलंय असं सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते असे आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ गिनी, मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा यांचं थोड्याच वेळात अगदी 3 ते 4 दरम्यान आगमन होईल. लहान मुलांना सुद्धा आणि सर्वांना 150 आईस्क्रीमचा आस्वाद घेता येईल. आणि प्रत्येक मग त्या पालघर जिल्ह्यातील कोणतीही स्पर्धा असो, ती छोट्यातली छोटी स्पर्धा का नाही असो, परंतु मिलिंदजी गिनी साहेब तिथे पोहोचणार, खेळाडूंना ऊर्जा देणार. मग ते लगातार 3 षटकार, 3 चौकार, विकेट हॅट्रिक, मग समालोचकांवरचं प्रेम आणि त्यानंतर प्रेक्षकांवरचं प्रेम. मग प्रेक्षकांना बाउंड्री लाईनच्या बाहेर 200 रुपये, मग ते महिला वर्गांना सुद्धा 500 रुपये कॅश घेतल्यानंतर. या गोष्टी मात्र एकमेव असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं ते आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ गिनी साहेब यांचं सुद्धा आगमन होताना पाहायला मिळेल. आणि त्यांच्या तयारीसाठी मात्र आमचे लाडके आयोजक सुद्धा मात्र दखल घेतील यात ती मात्र शंका नाहीये. दरम्यान 1 रन साहिलच्या बॅटमधून. सध्या जयेश गिनी आज खेळतील का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. प्रियलजी पात्रे आणि मिहिरजी पाटील
त्या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण सुस्वागतम, वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे आणि बँड पथकाच्या स्वागताने त्यांचं स्वागत केलं जातं. दरम्यान आपण पाहिली तर धावसंख्या 14 झाले आणि इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 15 रनची आवश्यकता आहे. यस, पंच व्हाईट बॉल. मिहिर पाटील त्यांना आपण पाहत आहेत, त्यांचं करूया वेलकम. त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था ही मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. किरणजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 11,000 रुपये आणि त्यांचेच या वेळेला मात्र मिहिर पाटील यांचं काय स्वागत केलं भव्य. ऑन साइटला पिकअप शॉट पाहायला मिळाला शुभमच्या बॅट मधून. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट बाय शुभम. मॅग्निफिसंट टायमिंग, दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग, ह्यूज अँड बिग ब्लास्ट षटकार. सध्या वेदांत साने डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मध्ये उपस्थित झालेत. तेरा बॉल मध्ये 8 रनची आवश्यकता आहे. गोलंदाजाला सध्या मार मिळतोय. यावेळेला आपण पाहताय धावा खर्च करतोय चेतन. राऊंड द विकेट ने येताना यावेळेला ऑन साइडला फ्लिकचा फटका. वाह शुभम, काय फटका खेळला. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स, आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा, 2 रनची आवश्यकता आहे. प्रतीक पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. 2 रनची आवश्यकता आहे. अंपायर गेल्या ओव्हरमध्ये 2 वाईड आले, एकच वाईड आलेला. तीन रनची गरज आहे. 26 धावा झालेत. 3 रनची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर येताना. विशाल गोलंदाजी मार्कवर येतोय उजव्या हाताने ओव्हर द विकेटने. फुल टॉस बॉल आणि इथून मात्र स्टायलिश फिनिश केलंय साहिलने. विजयावर शिक्कामोर्तब केलंय. कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन कांदिवली टीम अँड हार्ड लक जय हनुमानजू नांदुरकी टीम. आपण सुद्धा आलात, आपलं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. आणि मॅन ऑफ द मॅच प्रेक्षकांनो बॉल फेकायचा आहे आतमध्ये. जुना बॉल आहे तो मात्र आतमध्ये फेका. जय हनुमानजू नांदुरकी टीमचे कॅप्टन आपण तुमचा सन्मान करणार आहोत, तर प्लीज आपण या व्यासपीठावर. चला फिल्डिंग सजून घ्या, लगेच वेळेची दिरंगाई न करताना सामन्याला सुरुवात होईल. अष्टविनायक
नायगाव हा संघ या ठिकाणी दाखवायला होत असताना पाहायला मिळतोय. रितेश गंगेकर, सतीश कोळी अँड ऑल टीम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं योगेश कोळी असतील आणि संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळते. आणि पुढील वीक मध्ये 13, 14, 15, 21 नायगाव स्पोर्टच्या माध्यमातून एक सुंदर स्पर्धा लाख मुलाची पाहायला मिळेल. तर जाऊया आता मॅचच्या दिशेने आणि देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर शिवम ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कांदिवली टीमचा शिवम 2 रन 2 विकेट आपल्या नावावर केले. स्कोर कमी असल्यामुळे गोलंदाजाचा विचार केला जातो आणि प्लेअर ऑफ द मॅच शिवम ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला एक अष्टविनायक नायगाव टीमचा एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. आणि एका साईडला आपण पाहतायत अरसलान भाटी हे मात्र 12th मॅनची भूमिका डायनामिक वसई या टीम कडून साकारताना पाहायला मिळतील. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल गणेशजी पांडव व्हॉइस ऑफ किल्टन आपल्या समवेत जोडले जातील. आमचे जवळचे मित्र आणि अतिशय चांगले समालोचक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते गणेशजी पांडव आपण या मायक्रोफोनवर. या शिवमला आपण देता येतं मॅन ऑफ द मॅच मेडल देऊन या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. त्याचप्रमाणे अल्ट्राटेक सिमेंट इंडियाज नंबर 1 सिमेंट यांच्या माध्यमातून डॉक्युमेंट कव्हर आणि एक सुंदर डायरी देत असताना आपण पाहतायत वीर पाटील यांना. निमेश सान्ने सध्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल यावेळेला शॉट ऑफ लेन बॉल होता. ऑन साईडला खूप चांगला टर्न केलाय आणि सरळ बॉलला निघून पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार. तर नक्कीच धन्यवाद. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये एका साईडनं आपण पाहू शकाल नक्कीच नायगाव कोलीवाडा आणि त्यांच्या आगेच तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच डायनामिक वसई. पहिला बॉल परफेक्ट विकेट इथे मात्र उडवलाय. सरळ बॉल तर निघून चाललाय फाईनच्या डोक्यावरनं दर्जेदार एवन पद्धतीनं षटकार 6 धावा.
डायनामिक वसईकडनं बॅटिंग करणार असताना नक्कीच बिग बॅटर लेफ्ट बॅटर पाहू शकाल मिस्टर कॅटिंगच्या बॅटमधनं अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि गोलंदाजी मानकरती गोलंदाज निमेशला आपण पाहतोय पहिला बॉल नो तिथे मध्ये चौकार आणि एक षटकार टोटल आपण जर पाहिलं तर धावसंख्या नेल्सन या आकड्यावरती 11 तुपात 17 असेल तरी आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवरती आहे आणि तिथे आपण पाहू शकाल नक्कीच मिस्टर निमेश गोलंदाजी मार्कवरती असताना नायगाव कुलीवाडा सातत्याने एक स्ट्रॉंगली कारण हवेच्या विरोधात खेळणं हे त्यांचं खऱ्या अर्थानं आवडतं क्षेत्र परफेक्ट रिझन पाहू शकाल इथे हलक्या हाताने खेळायचं होतं कव्हर बाकीला पाहू शकाल तिथे मात्र इसा कव्हर 30 सर्कल शॉटमध्ये सुंदर गोलंदाजी आणि त्यानंतर तुम्हाला फील्ड पाहायला मिळते आणि षटक आपण जर पाहिलं तर पहिलं मेंटेन पॉवर प्लेचं असताना गोलंदाजी मार्कवरती पाहतोय मिस्टर निमेश बॅटर बॅटिंगला पाहू शकाल नक्कीच टॅकलिंगचं असताना नॉन साईडला आपण जर पाहिलं तर बॅटर मिस्टर राजूला आपण पाहतोय नायगाव कोलीवाडा परफेक्ट स्विंग आणि अप्रतिम पाहायला बॉल सुपर लाईक नाईस ऑफ द लेन्स इज गुड डिलिव्हरी संदीप मडवी त्या ठिकाणी तुम्हाला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतं दीपक मडवीला आपण स्फेअरचे पंच पाहतोय आणि खऱ्या अर्थानं विश नेटवर्क्स ब्रँड पाहू शकतो नक्कीच बहाडवली प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांची खऱ्या अर्थानं ख्याती ज्यांची खऱ्या अर्थानं ओळख आणि या ओळखीनं खऱ्या अर्थाने गेलं स्वरूप दिलं गेलंय एक चांगलं क्लिअरिटी एक चांगलं व्हॉइस म्हणून त्यांची ओळख त्यानंतर वेदांत आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसातील पाहू शकतो नक्कीच मंडप डेकोर्स यांच्या माध्यमातून या पूर्ण मैदानाची शोभा वाढवण्याचं काम त्यांनी केलंय इथे चांगल्या पद्धतीनं फक्त हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जिथे पण फील्ड केली जाईल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये देखील आपल्याला चांगल्या पद्धतीनं फील्ड पाहायला मिळते पॉवर प्लेचे षटक जरी असेल तरी इथे षटकातील आतापर्यंत बॉल मात्र कंप्लीट झाले तर 4 आणि धावसंख्या टोटल 12 या धावसंख्येवरती आहे सिंगल रन्स आतापर्यंत नक्कीच राजू जो आतापर्यंत नॉर्थ सायकल स्ट्रायकर एंडवर येतो निमेशची चांगली गोलंदाजी आहे एक चांगल्या पद्धतीने सुपर पाहू शकाल मोठा स्ट्रोक जर राहिले त्यानंतर मात्र चौकार अशा पद्धतीनं सिंगल डबल इथे मात्र रोटेट करत असताना तुपांत क्षेत्र पाहू शकाल आणि त्या षटकातील आतापर्यंत एक चांगली टोटल्स मात्र कशा पद्धतीने गेम कंप्लीट केली जाईल 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण पाहतोय आणि आतापर्यंत 12 ही धावसंख्या टोटल तुम्हाला पाहायला मिळते युवराज सिंगचा हा मात्र खऱ्या अर्थानं लकी आकडा त्याच्या आयुष्यामध्ये देखील सार्थक ठरला आणि खऱ्या अर्थानं 12 याच मध्ये त्याच्या आयुष्यातील शुभ ठरला सध्या पाहू शकाल नक्कीच ज्याच्या बॅटमधनं 6 षटकार बॉन्डच्या विरोधात इंग्लंड संघातील गोलंदाज बॉन्डच्या विरोधात आले होते टॉसला मात्र हिमेश धोनी सर असताना एक चांगली बॅटिंग युवराजच्या बॅटमध्ये पाहिली होती राजू आपण जर पाहिलं ऍक्शन झोन मध्ये पाहायला मिळतं ऑप्शनच्या परफेक्ट मिडल मध्ये क्रॉस पद्धतीने उभा राहिलाय इथे परफेक्ट लेन बॉलमध्ये पेसचा वापर केला गेला निमेशनं प्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते लेंथ चांगली आहे लाईन अप लेंथ देखील पाहायला मिळते कारण षटकातील आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती 12 प्रेक्षकांच्या माहिती करता मांडेवारांच्या माहिती करता पाहतो एकाच साईडनं वस्ते डायनामिक अगेन्स्ट मध्ये पाहू शकाल नक्कीच नायगाव कोलीवाडा एक चांगली मॅच थोड्या दिवसामध्ये उमलमान प्रीमियर लीग देखील येते आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं काम करत असताना आपण पाहतोय यावेळी परफेक्ट टायमिंगला प्रॉपर करून मात्र बॉल फेस करायचा प्रयत्न केला डाऊन द ग्राउंड बॉल मात्र निघून चला 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार 4 धावा राजूच्या बॅटमधनं पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झाले आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या फलकावरती 16 या आकड्यावरती पाहायला मिळते चांगली सुरुवात आहे टायबॅक वसई आपण जर पाहिले तर नुकताच झालेली उपसरपंच ट्रॉफी अकलोलीचं मैदान जिथे आपण समालोचन करताना चांगल्यापणे क्रिकेट पाहिलं होतं मात्र त्या स्पर्धेमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर इथे संचित गोलंदाजी मार्कवरती आउट क्रमांक 2 खऱ्या अर्थानं नायगाव हा म्हटलं की खऱ्या अर्थानं शैलूची आठवण होती एक स्टार क्रिकेटर च्या गावामध्ये खेळला आणि खऱ्या अर्थाने लेजंड म्हणून त्याची देखील ओळख पाहायला मिळाली त्यानंतर देखील आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षामध्ये उमेदमान मैदान जेव्हा आम्ही कंप्लीट केलं ना प्रमोद शेडगे यांच्या माध्यमातून जिथपर्यंत आम्हाला पोहोचवलं वसई विभाग नक्कीच पाहू शकाल की खऱ्या अर्थानं वसईमध्ये आम्हाला जर पोहोचवण्याचं काम कोणी केले असेल तर प्रमोदजी शेडगे आणि तिथे चांगली स्पर्धा देखील आम्ही कंप्लीट केली होती गणेश साई असेल त्यानंतर आमची जॅक्सन करत असेल चांगल्या पद्धतीने उबलवान मैदान तिथे देखील नायगाव टीम अप्रतिम क्रिकेट करत होतं आज देखील पाहायला मिळतंय पहिले षटक इथे कंप्लीट झाले ओव्हर क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती संचित याला या ठिकाणी मध्ये प्राधान्य देण्याचा प्रयत्न केलाय दुपारचं सत्र पाहतोय आणि दुपारच्या सत्रामध्ये
एक चांगलं क्रिकेट अंतिम क्षणामध्ये पाहू शकाल. थोड्याच वेळात या ठिकाणी मान्यवरांचं आगमन असेल. राजेश घरत त्यासोबत नक्कीच पिंट्या दादा आपण पाहू शकाल. या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. दुपारच्या सत्रामध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. 2026 नवीन वर्ष तरी असेल तरी त्यांचे 65 दिवस आपण वर्षाचा खऱ्या अर्थाने अनुभव घेत असतो. 4 बणे हिवाळ्याचे, 4 बणे पावसाळ्याचे, 4 बणे मात्र उन्हाळ्याचे. पहिला बॉल टेबल केला गेलाय. व्हाईट बॉल दीपक मडवी 4 दिवसापासून या रखरखत्या उन्हामध्ये एक चांगलं काम करतायत आणि दीपक मडवी एक चांगलं व्यक्तिमत्व देखील आहे आणि सातत्यानं बोलताना नक्कीच शिवनसेकडनं एक चांगली बॅनर म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र 4 दिवसापासून आपण जर पाहिलं तर पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात आणि आतापर्यंत पाहू शकत नक्कीच गोलंदाजी मार्कवरती असताना गोलंदाज मिस्टर संचितनं पहिला बॉल इथे वाईट येताना गेलाय. स्कोर कार्ड 1च्याच मदतीनं 17 या धावसंख्येवरती आहे. चावली चांगली फील्ड पाहायला मिळते आहे. ऑलमोस्ट या मॅच मध्ये चांगली क्वालिटी, चांगला संघर्ष आणि चांगली मॅच निश्चित पाहायला मिळेल. कारण ज्या पद्धतीनं आतापर्यंत दोन्ही टीम्स चांगली वसई विभागातील आहेत. पालघर जिल्हा आणि वसई तालुका कमी पाहू शकाल. डायनामिक वसई या ठिकाणी बॅटिंग करते आहे तर नक्कीच नायगाव कोलीवाडा खऱ्या अर्थानं कोली राजा जेव्हा सातत्याने आपल्या समुद्रामध्ये प्रवास करतो ना त्याचप्रमाणे क्रिकेट देखील चांगलं बंद करतोय. बॉल क्रमांक 2 फडस एकदा बॅक टू बॅक. या ठिकाणी मात्र पाहू शकाल नक्कीच बॅटिंगला थांबवलं गेले. चांगली गोलंदाजी लेंथ पाहायला मिळते, स्लोअर पाहायला मिळते. त्यानंतर हाफ ट्रॅकर पद्धतीने गोलंदाजी केली जाते. एक सुपर गोलंदाजी म्हणून ज्याची ओळख आपण निर्माण करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दुपार सतत जरी असेल तर या शेवटच्या दिवसातील अंतिम क्षणाचा आपण खऱ्या अर्थाने अनुभव घेत आहेत. इथे प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास महत्वाचा असेल कारण थोड्याच वेळात सेकंड राऊंडला सुरुवात असेल आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी एक चांगलं आयोजन आणि नियोजन तुम्ही पाहतात कारण छोटी गोष्ट नाहीये. फफिलो फुटबॉल इथे मात्र लावून द कार्पेट टिपला खेळायचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये बॉल निघून चालत सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉल थांबेपर्यंत सरळ मात्र निघून जाईल. परफेक्ट रिझन चौकार 4 धावा आणि 4 धावेच्या सायन स्कोर कार्ड 21 या धावसंख्येवरती आहे. 21 रन ऑन कार्ड. षटकातील आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ मात्र कंप्लीट चाललाय आणि आपण टोटल जर पाहिली तर 21 या धावसंख्येवरती आहे. और क्रमांक 2 असेल मंगेश वैती यांची नक्कीच फेस कॉपी आपण जर पाहिली तर नक्कीच सर्वांनी आदरणीय समाजसेवक आणि कर्तृत्वाची जबाबदारी सर्वांनी आदरणीय नरेश दादा मडवी यांचं मात्र आगमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नरेश दादा आपण देखील मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती या. वेलकम. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नरेश दादा मडवी समाजसेवक चांदी आणि सातत्याने नुकताच झाली CPL मध्ये ज्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सिंहाचा वाटा होता आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं कर्तृत्व करणारे व्यक्तिमत्व नरेश मडवी यांचं मध्ये या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. पुढच्या स्पॉटवरनं बॉल हाईट यांचा प्रयत्न केलाय. सुपर गोलंदाजी राजू या ठिकाणी मात्र नक्कीच पाठीवरती हार फिरवताय की काय गोलंदाजी केली आहे. कट बॉल पाहू शकाल व्हेरिएशन दिली जाते बॉलिंग ट्रॅकवरती असताना आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं ते आउट्स मध्ये संचितची गोलंदाजी पाहतोय जिथे पहिला बॉल वाईड आलाय. तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून भूषणजी यांच्याकडे नक्कीच पाहू शकाल 78-17 पालघर एक्सप्रेस ज्यांच्या नावानं खऱ्या अर्थानं ओळखले जाणारे आणि गावची शान आणि पालघर भूषण पुरस्कार प्रदान भूषण उत्तर समर्षक आमचे परम मित्र प्रमोद शेडगे यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. धन्यवाद आपलं देखील भूषणजी. आणि त्यासोबत आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांना वाटवते स्पर्धेमध्ये गोरसे आणि सातपाटी खेळली की काय मात्र नक्कीच प्रेक्षक राजा नाराज होत आहे कारण प्रत्येक स्पर्धा आपण पाहतोय कारण नाईट स्पर्धा ऑन आहेत त्या कारणाने नक्कीच या स्पर्धेमध्ये येत नाहीत आणि त्याच पद्धतीनं आपण जर पाहिलं तर नक्कीच गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. परफेक्ट भारीचा बॉल ऑफसाईडच्या बाहेर काढायचं होतं. बॅटचा फेस सुंदर पाहायला मिळाला. सिंगल त्या ठिकाणी प्रॉपर्टी केली जाईल. एक चांगली पार्टनरशिप आपण पाहतो नक्की या ठिकाणी केली जाते. मग राजीव असेल पण बॅटिंग असेल आणि स्प्रे क्रमांक या ठिकाणी मात्र 2 कंप्लीट झाले आणि 2 ओव्हर्स नंतर 26 या धावसंख्येत टोटल पाहायला मिळते. ते म्हणतात ना की खऱ्या अर्थानं ज्याच्या मुखामधनं आणि ज्याच्या तोंडामध्ये खऱ्या अर्थानं 26 या धावसंख्येवरती आहे.
प्रमोदजी शेळके सर खऱ्या अर्थानं क्रिकेटचा बुलंद आवाज महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यामध्ये पोहोचला आणि खऱ्या अर्थानं आपल्या या विभागामधनं ज्यांनी खऱ्या अर्थानं त्यांना प्राधान्य मिळालं. मग त्यानंतर सुप्रीमो असेल, मग नक्की बहुसंख्य स्पर्धा, आता येणारी 70 सर्वात मात्र जगातील टेनिस बॉलची मोठी स्पर्धा जी घडणार आहे कल्याण डोंबिवलीमध्ये, आणि तिथे देखील कुणाल दाते यांच्यासमोर त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती आलाय. 26 धावसंख्येची टोटल तुम्ही पाहतात आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आज देखील मैदानात तुम्ही पाहताय. तर दोन्ही वसई करत आणि खऱ्या अर्थानं म्हणताना वसई म्हणजे खऱ्या अर्थानं संत गतीचं क्रिकेट, वसई खऱ्या अर्थानं क्रिकेटचं मनोबल, आणि वसई क्रिकेटची खऱ्या अर्थानं माहिती सागर, आणि वसई क्रिकेटचं खऱ्या अर्थानं आणबान शान. कारण सर्वात जास्त मान जर मिळालं महाराष्ट्रामध्ये वसई ग्रामीणला ते प्लॅटफॉर्म मिळालं. कारण पालघर जिल्ह्यानंच 2 महत्त्वाचे खेळाडू आपण जर पाहिलं तर वर्ल्ड क्रिकेटमध्ये दिले. माहिंगावचा पाहू शका नक्की सुपुत्र शार्दूल ठाकूर, त्यानंतर आपण पाहिलं तर फिरार नारंगीकडनं पृथ्वी पार मिळाला, त्यानंतर तरे देखील आपण पाहतोय. अशा पद्धतीनं आज पालघर जिल्हा स्ट्रॉंगली बनलाय आणि आज पालघर जिल्ह्यानं देखील बुलंद आवाज दिले. त्याच्यामध्ये पाहू शकाल आपण ज्याने खऱ्या अर्थानं क्रिकेट समाजच्या कक्षामध्ये बहुसंख्य स्पर्धा, मग रायगड असेल, रत्नागिरी असेल, त्यानंतर सुप्रीमो असेल, प्रमोद शेळके असेल, त्यानंतर पाहू अनेक जे समालोचक घडतात पालघरमधनं, प्रशांत अधवडे असेल, निखिल वाकले असेल, याली परफेक्ट मध्ये स्टँड ऑन डिलिव्हर, बॉल फेकून दिला गेलाय, सरळ टायमिंगला प्रॉपर करून हवाई जबर षटकार 6 धावा. तर नक्कीच धन्यवाद केतन तरे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमामध्ये 4 दिवस आमचा आवाज आणि आमच्या आवाजाला देणारी ताकद जर आपण पाहिलं तर 500 रुपयाचं जे मात्र ऑनलाईन प्राइस झालंय. केतन तरे आपलं मनापासून नक्कीच आभार. असंच प्रेम आमच्यावरती असू द्या, कारण समाज कसं घडतंय मध्ये खऱ्या अर्थानं कॉफी न करणं हे समाजानंतर पहिल्या अर्थानं मग पाहू शकाल की हातखंड असणार. आणि या स्पर्धेकरता दिलेली 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑनलाईन. आपलं धन्यवाद केतन तरे. हार्दिक पाहतो नक्कीच यावेळी चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी मध्ये पहिल्याच स्पर्धेत याचं स्वागत केलंय. बिग बॅटर वेट अँड वॉच मिस्टर कॅटिंग ॲज बॅटिंग स्थाना डिलिव्हर जागेवरनं बॉल फेकून दिलं गेलं. 6 धावे करता आणि 6 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 32 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल परफेक्ट अट्रॅक्शन पाहू शकाल. ट्रॅकिंग शॉट अलॉंग द कार्पेट, सिंगल आली आहे आणि सिंगलच्याच मदतीनं स्कोर कार्ड 33 वरती आहे. म्हणतात ना क्वालिटी आहे दोन्ही टीमकडे, खूप चांगलं क्रिकेट आहे. ज्या पद्धतीने चांगलं बॅटर असेल तसं तर मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत नायगाव कोलीवाड्याने केली आहे. आता सेकंड इनिंगमध्ये पाहायला मिळणार आहे. हे तो टेलर आहे, पिक्चर तो अभि बाकी आहे. कारण दोन्ही टीम्सकडनं एक चांगलं क्रिकेट तुम्ही निश्चित अपेक्षित करू शकाल. कारण वसई तालुका त्याकरता ओळखला जातो आणि त्याच करता वसई तालुक्याची चांगली ओळख आहे. या 2 बॉलमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात आणि धावसंख्या फलकावरती 33 आहे. श्रद्धांजली चषक 2026 तुम्ही अनुभवतात. सन्माननीय आदरणीय दोन्ही मडवी बंधू धर्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय किरणजी पाटील साहेब यांच्याकडे मात्र यावेळी मात्र राजूच्या बॅट मधनं वेट वॉच अँड सेट फायर थोडासा वेळ जाऊ दिला आणि राजू नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं. सरळ मात्र बिगेस्ट बॉल फेकून दिला गेलाय. आज पॉवरफुल सक्सेसफुल 6 धावा षटकार. नाही अकलूजचं मैदान देखील आम्ही वाढलं होतं, जिथे मात्र उपसरपंच आमचे परममित्र यतीन पाटील आणि योगेश पाटील यांची स्पर्धा. उपसरपंच 51,000 रुपये. तिथे देखील राजूच्या बॅटमध्ये अशीच फलंदाजी पाहिली होती. फक्त प्रॅक्टिसमध्ये गॅटिंग आणि राजू आहे. त्या मॅचमध्ये अक्षरशः गोरसेच्या विरुद्ध देखील राजूचा अटॅक पाहायला होता. आज देखील पाहू शकाल आणि खऱ्या अर्थानं एक अक्रॉस पद्धतीनं 3 स्टंप दाखवणं, ऑप्शनच्या बाहेर उभं राहणं, बॅकफूट जाणं, फुटवर्क करणं, अशा पद्धतीने बॅटिंग मात्र राजू करत असतो. आणि इथे मात्र यावेळी चांगला शो खेळला गेलाय. वेट करून धावसंख्या मात्र 39 या धावसंख्येवरती आहे. अंतिम 3 बॉल बाकी आहेत. यावली परफेक्ट, क्या बात है. इस बार तो बेहतरीन छक्का. सरळ मात्र बॉल फेकून दिला गेलाय. षटकार करता 6 धावा. हे षटक खूप महाग ठरलं गेलं. धन्यवाद मुस्लिम ग्रुप
18 आणि 19 धावा या 4 बॉल मध्ये बॅक टू बॅक सेकंड इथे आता हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का राजूच्या बॅट मधनं एक सुपर बॅटिंग पाहायला मिळते आणि हार्दिक वरती केलेला अटॅक आपण पाहू शकाल सुपर बॅटिंग धावसंख्या मात्र वेगाने जाऊन पोहोचेल पाहायला मिळते नक्कीच या ठिकाणी 45 धावसंख्येवरती यावली स्लोवर लेंथ बदलली गेली थोडंसं मात्र फेस करायचा प्रयत्न केला वाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल पाहू शकाल संदीप मडवी या ठिकाणी दर्शवताना एक सिंगल 46 या धावसंख्येवरती आहे आतापर्यंत या षटकातील आपण जर पाहिलं तर 4 बॉल सुरेख रचले गेले मग त्यानंतर वाईट पाहू शकतो हा प्रेशर आहे हा दबाव आहे जेव्हा क्रिकेटमध्ये प्रेशर दबाव आला ना तर चुकीचं काम निश्चित झालंय 100% मग ते क्रिकेट कोणतंही असू त्या वर्ल्ड क्रिकेट असेल पाहू शकाल अजून आठवते 23 ऑक्टोबरचा दिवस ज्या ठिकाणी मात्र टीम इंडिया धोक्यामध्ये होती पूर्ण वाटलं होतं आणि बाबरचं म्हटलं होतं आप चले जाओ मग त्या ठिकाणी 3 बॉल मध्ये जेव्हा पडवायच्या होत्या तिथे पाहू शकाल 13 धावा अक्षरशः विराट कोहलीच्या बॅट मधनं एक परफेक्ट ती व्हिडिओ देखील सातत्याने व्हायरल झाली ना होणारा शॉर्ट सिलेक्शन त्यांनी केलं परफेक्ट बॅकफुटला गेला पंच केला आणि समोर मिडलच्या वरनं बॉलला फेकून दिलं होतं आज आठवते वार बुधवार 23 ऑक्टोबर स्कोर कार्ड इथे पुष्कळकीच विदाउट विकेट लॉस ऑफ 47 या धावसंख्येवरती आहे अंतिम बॉल यंगस्टार पापडीची स्पर्धा देखील 13 तारखेपासून ऑन होताना पाहायला मिळणार आहे मत्स्य विभागातील स्ट्रॉंगली आतापर्यंत एक चांगले टार्गेट सेट केलं गेलंय कारण 3 ओव्हर समोर पाहतोय चांगल्या पद्धतीने खेळायचा प्रयत्न केला इथे मात्र नक्कीच ऑन साइडला बॉल डाऊन दी ग्राउंड एक सिंगल दुसरा धाबीचा प्रयत्न राजू वेगाने आलाय क्या बात आहे मिस्टर राजू सुपर आणि बिग विंडर म्हणतो की कॅपेबली एक क्षमता जर तुमच्याकडे असेल ना तर क्रिकेट तुम्हाला निश्चित एक चांगलं स्वरूप देत आहे 3 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि 3 ओव्हर्स नंतर धावसंख्येची टोटल तुम्ही पाहिली तर 49 या धावसंख्येवरती आहे एक सुपर पार्टनरशिप 49 या धावसंख्येची वसे अगेन्स्ट नंतर नायगाव कोलीवाडा स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात पार मिळते अजूनही मध्ये आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं बॅटिंग आहे त्याच पद्धतीने नक्कीच फलंदाजी नक्कीच गोलंदाजी मागपट्टी पाहायला मिळते शेवटचं षटक जे मात्र महत्वाचं असेल टीम नायगावकरांकरता कारण आतापर्यंत डायनामिक खऱ्या अर्थाने मी म्हटलं ना हिऱ्याला कुठेही ठेवा कारण त्याची सिद्धत आहे चमकणं त्याला तुम्ही डोंगरावरती ठेवा तरी तो चमकणार तुम्ही त्याला पाण्यामध्ये फेका तरी तो चमकणार तुम्ही कोळशाच्या खाडीमध्ये लपवा तरी तो मात्र चमकणार ही त्याची सिद्धत आहे तेच नाव मात्र ठेवलं आपल्या टीमचं डायनामिक आणि खऱ्या अर्थ पाहू शकाल त्याच पण चमकती आहे या रखरखत्या उन्हामध्ये टीम असेचे दोन्ही बॅटर एवन जोडी राजू आणि गॅटिंग आपण पाहतोय लास्ट ओव्हर गोलंदाजी मागवरती आहे नवनाथ नायगावकडनं खूप सारे स्पर्धा पाहू शकाल 13 तारखेला आपण पाहू शकाल भिवंडी तालुक्यातील आपण पाहू शकाल पात्रे आणि किंग मेकर पाहू शकाल शेलारचं व्यक्तिमत्व आणि बंटी दर्शक यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आमच्या भेटीला येते 13 तारखेला शेलारचं मैदान नवनाथ गोलंदाजी मागवरती अंतिम 6 बॉल अंतिम दिवसामध्ये अंतिम क्षणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने 4 दिवसाचा रणसंग्राम 4 दिवसाची पडवणी आणि 4 दिवसांचा खरं तर दर्शन पाहतात आणि अनुभवता देखील पाहायला मिळत आहे ईश्वरपुरी आपण पाहू शकाल नक्कीच हे मैदान तुम्हाला पाहायला मिळत आहे शिवनसे गाव तुम्ही बॅक साईडला पाहू शकाल लेजंड क्रिकेटर पिंट्या दादा राजेश गरद त्यानंतर उपसरपंच आपण पाहू शकाल संजय गरद ऑल टीम कंपनी या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आनंद घेत असताना शेवटच्या अंतिम 6 बॉल पहिला बॉल राजू आणि थांबवलं गेलंय समोर आपण पाहिलं तर बाईक असेल ते आपल्या मात्र नक्कीच समोर मात्र जे खेळतात आपण बाजूला राहा समोर आपण पाहतो नक्कीच मॅच चालू आहे आणि कुठेही मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून 3 दिवस तर मात्र सुरू गेले कुठल्या मात्र स्पर्धेला गालबोट नको नक्कीच प्रत्येक प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण फक्त जाग्यावरती बसा नवनाथ शेवटचे अंतिम 6 बॉल पहिला बॉल राईट ओव्हर द विकेट्स राजूने इथे मात्र बॉल पाठवलाय आणि सर्व मात्र पाहू शकाल आसमानी टोला षटकार 6 धावा धन्यवाद फाटबुसिकल ग्रुप नक्कीच संदीप आपलं देखील बडापासून खऱ्या अर्थानं नक्कीच धन्यवाद 55 धावसंख्येवरतीच मात्र या ठिकाणी मात्र टार्गेट पाहायला मिळते टीम वसईकडनं आणि आतापर्यंत की विकेट नाही आहे विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजी मागवरती मात्र नायगाव कोलीवाडा डायनामिक पाहू शकाल फन पॅड पाहू शकाल कॅप्टन सुद्धा मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थात बॅटिंग करतोय ऍक्शन झोन त्याची तुम्ही जर पाहिलं परफेक्ट मिडल दाखवणं
लोकांचा बॉल इथे मात्र परफेक्ट पहिले प्रमाणाचा वापर केला गेला. गोल्डन बॉल आपण पाहू शकाल. यॉर्कर लाईन काही तास काही सेकंद इथे मात्र फ्रिकेटचं बदल. येस नो मध्ये पाहू शकाल. हो टाइम मध्ये दोघे होते. मध्ये इथे राजूला साईक हवी होती आणि विकेट इज गॉन. हे खऱ्या अर्थानं क्रिकेट आहे. कारण तुमचा बॅटर जेव्हा मात्र इन्फॉर्म असेल ना त्याला तुम्ही 100% क्रीजवरती ठेवा. हा वेगळं स्वरूप असेल आणि बॅटिंगचं मध्ये बॅटरला संधी द्या. तर मित्रांनो एक आपण वाक्याचं म्हणतो ना खऱ्या अर्थानं एखादा बॅटर प्रत्येक टीम मध्ये एक महत्वाचा असतो. मात्र तो अनेक ट्रॉफी आपल्या गावापर्यंत पोहोचवतोय आणि जेव्हा त्याचा आउटफॉर्म असेल ना तर केव्हाच त्याला मात्र कुठल्या प्रकारचा दोष ठेवू नका. कारण त्याचा विश्वास आणि मात्र त्याचं ध्येय हे थोडंसं मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे खचून जातं. त्याला तुम्ही एकच म्हणायचं की एक ट्रॉफी गेली मित्रा तरी चालेल. अशा अनेक ट्रॉफ्या तू आजपर्यंत आपल्या गावाकरता आणून दिल्यात. पाहतो पुन्हा एकदा वेगळ्या स्वरूपानं आणि पुन्हा मध्ये तयारीला लागेल आणि पुन्हा मध्ये तुमच्या गावाकडे चांगले क्रिकेट तू पुन्हा घेऊन येईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल पंच दीपक मडवी आणि संदीप मडवी हे चांगलं काम करत आहेत. पंचा निर्णय अंतिम असेल कारण कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी थर्ड अंपायर नक्कीच दिला जाणार नाही. पंचांना जर कुठेतरी शंका वाटली तर मात्र आपण इथे थर्ड अंपायर घेणार आहोत. मात्र फक्त वाईट करायचं असेल. स्कोर कार्ड 56. अंतिम शेवटचे 4 बॉल. बॉल क्रमांक 3. राजू सुपर बॅटिंग. आतापर्यंत राजूची बॅटिंग पाहायला मिळते. वैयक्तिक धावा आपण जर राजूच्या बॅट मधनं 7 बॉल 24 आपण पाहतोय. बॉल क्रमांक 3. थोडी चांगल्या पद्धतीने पालवतो पिकअप करण्याचा प्रयत्न केलाय. पटपट स्क्वेअर टीम मध्ये बॉल जिथे सिंगल दुसरा धावायचा प्रयत्न नाहीये आणि सिंगलच्याच मदतीनं स्कोर कार्ड इथे मात्र जाऊन पोहोचतोय 57 या धावसंख्येवरती. चांगलं टार्गेट सेट केलं गेलं. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 बॉल इथे कंप्लीट केले गेलेत. अंतिम शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 2:15 वाजतात घड्याळामध्ये. परफेक्ट रिझन सरळ पिकअप केलाय. लो फुटस बॉल इथे मात्र शेवटच्या बुबेटला मात्र बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. व्हॉट अ फील्ड. इमॅजिन द फील्ड दिस टुर्नामेंट. आमच्या स्वयंशक्ती या ठिकाणी आपण नक्कीच निर्णय तो असेल कळवायचा आहे. सिंगल आणि या सिंगलच्या साइन स्कोर कार्ड. या धावसंख्येवरती 58. सगळ्या पद्धतीने मात्र स्टार्ट दिलं गेलं आणि ज्या पद्धतीने मात्र राजूची फलंदाजी झाली ना ती मात्र निश्चित पाहायला मिळते. लो फुटस बॉल. आ बैल मुझे मार फेकून दिलं पुन्हा एकदा राजूच्या बॅट मधनं. षटकार 6 धावा. या धावसंख्येवरती 64. 1 विकेट लॉस ऑफ डायनामिक वसई. खऱ्या अर्थानं आज राजू चमकतोय मैदानाच्या आतमध्ये गरजतोय आणि बरसतोय. वादळ आलंय नाईगावच्या विरुद्ध. नाव त्याचं मात्र राजू. राज्य करतो आता मैदानाच्या आतमध्ये. सुपर बॅटिंग आणि वैयक्तिक आपण धावा जर पाहिलं राजूच्या 9 बॉल 31. पॉकेटवर हुक केलाय. अक्षरशः पाहू शकाल इनटू द गॅप ऑफ द बॉल ट्रॅव्हल झालाय. डाऊन द ग्राउंड. वर बाउन्स चौकार 4 धावा. षटक या ठिकाणी मात्र 4 कंप्लीट झाले आणि 4 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 68 या धावसंख्येवरती. विजयाकरता 69 धावांचं लक्ष आहे आणि ते ऐकवण्याकरता पुनश्च एकदा जण आमचे कॉमेंटेटर पाहू शकतो. नक्कीच आमचे गुरुवर्य प्रभुजी शेडगे सर एका साईडनं पण पाहिलं तर डिफेंड केला जातील का मात्र या धावा मात्र नक्की चेस केला खातीर पाहू शकतो की स्टीव नायगाव कोलीवाडा. त्यानंतर आपण दुसऱ्या फेरीला की सुरुवात करणार आहोत. त्यात म्हणजे छोटासा ब्रेक. सर यानंतर नक्कीच यंगस्टर संदीप आणि धामणे आपण यायचं आहे.
चला फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. धन्यवाद गणेशजी पांडव यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. चौथा दिवस सलग आमच्या समोर चांगली साथ देत आहेत, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे अप्रतिम असं मैदान आणि ईश्वरपुरी रोड पाठीमागे पाहिलं तर श्री बालयोगी सदानंद महाराज यांचं प्रतिम खऱ्या अर्थानं प्रत्येक जण श्रद्धास्थान म्हणून ओळखत असतं आणि भरपूर भाविक या दिशेने महाशिवरात्रीच्या निमित्ताने येत असतात. आपण पाहिलेलं आहे सुंदर मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामध्ये हे वसलेलं अतिशय सुंदर आणि अप्रतिम असं मैदान. कारण ऐतिहासिक मैदान आहे, कारण याच मैदानात कृष्णा लक्ष्मण सातपुते या खेळाडूने आपण पाहिलं तर बाईक मिळवली होती. धन्यवाद बँड पथक. चला साई श्रद्धा संदीप आणि यंगस्टर संदीप आणि त्याच नंतर धामणे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस करण्यासाठी. यंगस्टर संदीप आणि धामणे दोन्ही टीमचे कॅप्टन जर आले असतील तर लगेच या. बँड पथक थँक्यू. चला चारही संघांचे विजयी संघांचे आपण कॅप्टन यायचंय. धामणे संघ आलेला नाहीये, त्यामुळे यंगस्टर संदीप टीमला पुढे चाल दिले आणि चारही संघांचे जे कॅप्टन आहेत विजयी संघाचे ते आपण यायचंय. आपण लॉट्स या ठिकाणी टाकणार आहोत. चला फिल्डिंग सेट करा. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले. 69 धावांचं लक्ष्य. चला दोन्ही टीमचे प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावेळेला असतील. लॉट्स आपण या ठिकाणी रिसीव्ह करणार आहोत. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या निमेश सामने बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सतीश कुळी यांना आपण पाहतायत. सतीश या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं आणि स्पेशली नायगाव टीमसाठी आणि निमेश सामने यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. संदीप मधून जय गायकवाड असतील, संदेश पाटील सँडी आणि सुधीर चौधरी या त्रिमूर्तींकडून जीवाभावाचे मित्र यांच्याकडून मात्र नायगाव टीमला आणि निमेश सामनेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्या शुभेच्छांचा आपण स्वीकार करूया. 69 रन्स टू विन. 69 धावांचं लक्ष्य. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर सध्या शॉट खेळाडू आहेत डायनामिक वसई या टीमच्या माध्यमातून. चला फिल्डिंग सजून घ्यायची आहे. गॅटिंग मानकर पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. एक लेफ्ट आर्म अष्टपैलू खेळाडू ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. श्रद्धांजली चषक संदीप 2026 सध्या आपण पाहतायत. चला विनर टीमचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी आपण पाठवायचं आहे. कांदिवली टीमचा कॅप्टन. कांदिवली टीमचा कॅप्टन गुड्डू 11 वैतरणा बॉयज टीम 94 धानिव कांदिवली सुरू असलेल्या दोन्ही टीमचे प्रतिनिधी आणि यंगस्टर संदीप.
चला लवकरात लवकर आपण यायचंय, अन्यथा लाईव्हच्या माध्यमातून लॉट्स या ओव्हर नंतर रिसिव्ह केली जाईल. पहिल्याच बॉलवर षटकार, फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलवर मात्र यावेळेला फेकून दिले षटकारासाठी 6 धावा. गुड शॉट. थँक्यू बँड पथक. चांगलं वाजंत्र पाहायला मिळतं आपल्याला. सगळे नन्हे मुन्ने आहेत परंतु काय कलाकार आहेत. यावेळेला पायावर जाऊन मिसिंग द लाईन, पंचांकडे अपील जरूर केली होती परंतु पंचांनी सांगितलं यावेळेला ऑफ स्टंप मिसिंग आहे आणि लेग बायचा इशारा. संदीप मळवे एक चांगले खेळाडू आणि अंपायरची भूमिका यावेळेला सध्या निभावत असताना राजू मिश्राला आपण पाहतायत. एक चांगला कर्णधार म्हणून ज्याची ओळख सातत्यपूर्ण पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा डायनामिक वसईच्या स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा राजू मिश्रा यांच्या माध्यमातून आम्हाला इन्व्हिटेशन असतं. या संपूर्ण वसई टीमचं मनपूर्वक धन्यवाद. यावेळेला ऑन साईडला निमेश सांदे डेंजर एंडकडे होता परंतु स्मार्ट सिंगल आणि बॉल डायव्हर्ट झालाय. अरमानला यावेळेला धावावं लागेल. भाग मिल्का भाग आणि इथून मात्र आपण पाहतायत नशिबाने साथ दिली. रन्स किती मिळतील यावेळेला आपण पाहतायत 5 रन. थँक्यू. बारा रन्स सध्या आपण पाहतायत. 12 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. बारा रन झाले. 69 धावांचा पाठलाग करताना मजबूत स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतो. अष्टविनायक नायगाव 5 रन. यावेळेला पहिली धाव घेतली तिथेच बॉल फेकला होता आणि त्यामुळे तिथून जो ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा काउंट केल्या गेल्या. ऑन साइडला फटका मात्र फसलाय परंतु अरमान पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 4 बॉलच्या समाप्तीनंतर एकंदरीत आपण पाहिलं तर 14 धावा. चला या षटकानंतर आम्ही वेट करणार नाही आहेत. विजयी संघाच्या कॅप्टनचं किंवा प्रतिनिधींचं डायरेक्ट लाईव्ह लॉट्स टाकले जाणार आहेत. नो एक्सक्यूज. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पंचांकडे अपील केली होती मात्र अपील यावेळेला फिटावून लावले कारण हँडकट नाहीये आणि त्यामुळे शोल्डरला जाऊन बॉल आदळला. राजू मिश्रा सांगतायत आय एम ॲग्री. आणि यावेळेला आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 14 या धावसंख्येवर. स्टार्ट तर चांगली झाली, नो डाऊट अबाउट इट. चला या बॉल नंतर लॉट्स आपण रिसिव्ह करणार आहोत. ऑन साइडला फटका छान आहे. फिल्डर अम्मार शेख याला बीट करत बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर की आत. 1 बाउन्स. चौकार. गुड शॉट. 4 रन. संघाची धावसंख्या 18. या पण लाईव्ह लॉट्स मुनीत कुडू सध्या बिझी राहतील. या पण वेदांसाने लॉट्स या पण इथे लाईव्ह लॉट्स या ठिकाणी टाकले जाणार आहेत. पहिली जी लॉट्स आहे ती चांदीप बरोबर यावेळेला खेळवलं जाईल. कांदिवली संघ चांदीप बरोबर पहिला सामना यंगस्टर चांदीप. गाव टीम 94 धानीव वर्सेस वैतरणा बॉईज आणि विनर टीमला बाय मिळाले. ती डायरेक्ट 3ऱ्या फेरीत धडक मारेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. चला आपण लगेच करूया टॉस. दुसरं षटक हाताळण्याकरता अरमान आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय.
निलेशजी मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत. तीन षटकांचा सामना असेल याची दखल घ्यायची आहे. निलेश मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते. मात्र टॉस नुकताच झाला. समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख. विनर टीमला बाय मिळाले. अरमानचा हा बॉल या वेळेला ऑफ च्या खूपच बाहेर पिच केला आणि पंच वळतायत. ओंकार दीपक मडवी सध्या आपण पाहतायत आहेत. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय सतेज कोळीच्या बॅट मधून. स्टँड अँड डिलिव्हर. मॅग्निफिसंट टायमिंग. आक्रमकता दाखवले आणि सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. मॅक्झिमम. अरमान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल टर्न झाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉलला फ्लाईट दिली होती आणि सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. सध्या अरमान आपण पाहिलं तर फॉर्मामध्ये आहे. त्रिमूर्ती नागले आयोजित TR ट्रॉफी मध्ये एक मॅन ऑफ द मॅच ज्याच्या नावावर आपण पाहिली चांगली बॉलिंग केली होती नाईटच्या स्पर्धेमध्ये. तोच गोलंदाज पुन्हा एकदा सातत्य घेऊन येतोय. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. फिल्डर पुढे सरसावतील परंतु कॅच ड्रॉप. फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि पाहता पाहता दैव देते कर्म नेते. राजू मिश्रा 40+ चा खेळाडू आहे. कोण म्हणेल त्यांची फिटनेस अप्रतिम आतापर्यंत पाहायला मिळते. रिलीफ स्प्रे घेऊन जायचंय. रिलीफ स्प्रे. नवीन फलंदाज संजित कोहलीला आपण पाहतायत. न्यू बॅटर. उद्या आपण पाहिलं तर अथर्व पाटील, छोटे ग्रामीण डॉक्टर, अथर्व मडवी मॅच बॉलची भूमिका सुद्धा चांगली करतायत. संजितला आपण पाहताय स्ट्राईक एंड कडे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. राजू मिश्रा. इट्स ओके. यस. या वेळेला पुन्हा एकदा सामन्यामध्ये आपण येणार आहोत.
सध्या निलेजी मडवी आराम करत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 26 रन, 26 धावा झालेत. तर म्हणजेच इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 43 रनची आवश्यकता असेल. चला थोडंसं स्पीडअप करा. यानंतर 3-3 षटकांचे सामने असतील. यंगस्टार चांदीप आणि कांदिवली यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल आणि त्यानंतर गुड्डू 11 वैतरणा बॉयज अँड टीम 94 कामन, टीम 94 धानीव. यावेळेला आपण पाहिलं तर हा बॉल खूपच बाहेर होता. पंचांचा अगदी योग्य डिसिजन आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 27 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा बॉल तयार. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी अरमान. चांगला बॉल ह्या वेळेला अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं होतं. प्रश्न विचारला होता संचित कोळीला, परंतु या वेळेला काही प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. ग्रेट डिलिव्हरी आणि तेवढीच चांगली विकेट किपिंग यावेळेला पाहायला मिळते. क्लोज कीपर म्हणून सध्या रोल अदा करताना पाहायला मिळत आहेत मिस्टर राजू मिश्रा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 27 धावा. 42 ची आवश्यकता आहे. अरमानचा पुढील बॉल. पुन्हा एकदा वाह अरमान, व्हॉट अ डिलिव्हरी, ग्रेट बॉलिंग. कलात्मकतेची गोलंदाजी कशी असावी. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा अरमानची जी कृती आहे ती खूप सुंदर पाहायला मिळते. बीट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी याचं प्रात्यक्षिक सध्या तरी संचित कोळीच्या समोर सादर केलंय. ग्रेट बॉलिंग. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अरसलान भाटी. वाह, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. अरसलान भाटी इज अ सुपरस्टार. वाह, काय कॅच टिपलाय. अतिशय चांगला झेल टिपत असताना आपण पाहतायत. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. सुपर बॉलिंग अरमान. काय गोलंदाजी केले. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 27. 12 बॉल आणि 42 रनची आवश्यकता आहे. काय झेल टिपलाय अरसलान भाटी, जो 12th मॅनची भूमिका निभावत होता. आज त्याला नामी संधी मिळाली, कारण चांगले खेळाडू आज सध्या तरी टीम मध्ये नाही आहेत. माझ्या मते तरी राजू मिश्रा आज अरसलान भाटी कदाचित शरीफ खत्री यांची जागा भरून काढतोय असं म्हणायला हरकत नाहीये. चांगला झेल टिपला होता अरसलान भाटीने. नेहमीच तो 12th मॅनची भूमिका निभावतो. आयवन सारखा खेळाडू, 40+ क्रिकेट, नेहमीच खेळाडूंना पुढे घेऊन जाणारा असा खेळाडू आपण पाहतायत. कॅटिंग मानकर असेल तर चांगले खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. तर एका संघामध्ये नायगाव टीम म्हटली तर जुनी जाणती टीम म्हणून ओळखली जाते. सध्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज अम्मार शेख. चांगला बॉल ह्या वेळेला. ए मेरे बायत का खेळ आहे. एज इज जस्ट अ नंबर. राजू मिश्रा दर्शवत असताना व्हॉट अ कॅच, इनक्रेडिबल, मॅग्निफिसंट विकेट कीपिंग बाय राजू मिश्रा. सुपर फिल्डिंग. फलंदाज बाद. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू मित गावड. आणि स्पेशली मित गावड यांना 100 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. चांगलं वाजंत्र आपण या वेळेला बँड पथक आणि ओमकार पाटील यांच्याकडून स्पेशली ते 100. मित गावड ते घ्यायचं आहे, कारण ही कला आहे आणि कला
मात्र कधीही लपत नसते. मग ते क्रिकेटच्या खेळामध्ये असो किंवा अन्य क्षेत्रामध्ये कलाकार हा कलाकार असतो. काय म्हणतात ना, माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. आणि त्यामुळे 100 रुपयांचं कॅश प्राइज मीत गावड स्वतः यायचंय. इतरांना ते पैसे मिळणार नाहीये. यायचंय ते पैसे आहेत. कलेला तुम्हाला पैसे दिले गेले तर तुम्ही बिंदास्त यायचं, बिंदास्त घेऊन जायचं, लाजायचं नाही त्याच्यात. ते छोटं प्राइज असो किंवा मोठं. चांगला बॉल आहे का नाही यावेळेला पंच मात्र या ठिकाणी वळतायत आणि यस संदीप मडवी सांगतायत डीआरएस नाहीये, फक्त पंचांकडे डीआरएस पाहायला मिळतो. आणि राजू मिश्रा लगेच सांगतायत नो डाऊट अबाउट इट. मित गावड कॉंग्रॅच्युलेशन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 29, 29, 40 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला चांगला फटका तर आहे, परंतु सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. चांगला कॅच कॅरी केला यावेळेला फलंदाज बाद होताना. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. चांगली गोलंदाजी अम्मार शेखच्या माध्यमातून आपण पाहतायत. सुपर बॉलिंग. सध्या आपण पाहिलं तर धर्मेशला मैदानाच्या आतमध्ये इन होताना आपण पाहू शकताय. तेजस कुळीला परतावं लागलं बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 वर थांबले. इथून 40 रनची आवश्यकता आहे. अष्टविनायक नायगाव टीम सध्या बॅटिंग करत असताना 69 धावांचा पाठलाग करताना थोडीशी नामुष्की उडवली गेली, कारण तेवढीच चांगली गोलंदाजी आणि तेवढीच चांगली फिल्डिंग. त्या बॉलला लेफ्ट केलं, पंच वळतायत. यावेळेला आपण पाहिलं तर यस व्हाईट बॉलचा इशारा येताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 30. हवेचा झोत फार मोठ्या प्रमाणात वाहताना पाहायला मिळतोय. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलेत. फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. धर्मेशच्या बॅटमधून 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ती जवळजवळ आपण पाहिली तर 31 या धावसंख्येवर 38 रनची आवश्यकता आहे. 69 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं होतं. याच खेळपट्टीवर 69 धावा चेस झालेत. त्यामुळे मात्र चेस होणं साहजिकच होतं, परंतु सध्या तरी आपण पाहताय सिंगल डबलला महत्व देत आहेत बॅटर. एकच धावेवर सॅटिस्फाईड. अम्मार शेखने आज खूप चांगली गोलंदाजी केली. युसुफ खान आज नाहीयेत. शाहरुख सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चांगले खेळाडू मात्र आज आपण पाहिलं तर मिळत नाहीये, परंतु त्यांची जागा भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत. सध्या शरीफ खत्री यांची जागा अरसलान भाटीने घेतले असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. ऑन साईडला खूप चांगला फटका, परंतु सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. वॉट ऑफ फिल्डिंग. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. ग्राउंड फिल्डिंग ला जवाब. 4 धावा सेव्ह केलेत की 3 धावा सेव्ह केलेत आणि अरसलान भाटी पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 3च रन फक्त पाहायला मिळतील. 3 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्या गेल्यात. चांगली फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 35. विजयासाठी 34 रनची आवश्यकता आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. 7 बॉल आहेत. अम्मार शेख सध्या थकवा जरूर जाणवतोय, कारण या खेळाडूंचा सातत्याने रमजान असल्यामुळे, रोजा असल्यामुळे खूप काही कष्ट घेताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल सोडणार नाहीये. हार्दिकच्या बॅट मधून क्लास दाखवलाय. फुलटॉस बॉलला थारा नाहीये. षटकार 6. 41 रन. विजयासाठी आता 28 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 28 हे सामन्याचं समीकरण. चेसिंग कंपल्सरी. 6-28 समीकरण.
6 बॉल आणि 28 रन. धावा होऊ शकतात. मी करेन. आत्मविश्वास फार महत्वाचा भाग आहे, कारण आत्मविश्वास तुमच्यामध्ये असायला हवा, परंतु अति आत्मविश्वास हा कधीच नसायला हवा. क्रिकेट खेळत असताना नम्रपणा असावा, परंतु अहंकार नसावा. हे क्रिकेटच्या खेळाने आपल्याला सातत्याने शिकवलंय. त्यामुळे क्रिकेटचा खेळ आपण सातत्याने I1 सध्या गोलंदाजी मार्कवर येत आहेत. ऑन साइडला क्लास. दिस इज अ क्लास. यावेळेला धर्मेशच्या बॅट मधून सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावन करता. टेक्निकली साऊंड. आता 5 बॉल आणि विजयासाठी 22 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल 22 धावा होऊ शकतील का? क्रिकेट आहे, काही होऊ शकेल. यावेळेला मोठा प्रहार. पुन्हा एकदा हवेच्या झोतावर बॉल. घुटना टेक और धर्मेश काय सिक्सर देख. एब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय धर्मेश. आता 4 बॉल आणि 16 रनची आवश्यकता आहे. अनुक्रमे 2 षटकार आलेत. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. निवियाचे बॉल येल्लो बॉल आहेत. आता 2 बॉलवर ते लाल भडक झालेत. एवढा प्रहार केलाय. 4 बॉल आणि 16. वा धर्मेश, काय बॅटिंग सुरू आहे. 4 बॉल आणि 16 रन. मात्र I1 सारख्या गोलंदाजाला आता बेधडक बॅटिंग करत असताना लहरों से डरकर नौका पार नहीं होती दोस्तों, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती दोस्तों. प्रयत्न करत रहा. यावेळेला तिसरा. वाह, 3 in row. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव धर्मेश. आता बॉल आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 10 रन. I1 सारख्या गोलंदाजावर तुटून पडलाय धर्मेश. थँक्यू. 3 बॉल आणि 10 रन. 3 बॉल आणि 10 रन हे सामन्याचं समीकरण. इतिहास रचला जाईल का? 6 बॉल मध्ये 28 ची आवश्यकता असताना या वेळेला मात्र इनसाइड आउट. वाव, ऑसम शॉट पाहायला मिळतोय. याला म्हणतात टायगर अभी जिंदा है. मॅग्निफिसंट टायमिंग. 4 बॉल 4 अनुक्रमे षटकार. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये 4 रनची आवश्यकता. धर्मेश आणि फक्त धर्मेश. इनसाइड आउटचा फटका. कार्लोस ब्राथवेटची आठवण देणारा हा षटकार. थँक्यू बँड पदक. 2 बॉल 4. दोन बॉल आणि 4 रन. सामना होता कुठे, आला कुठे. काय बॅटिंग सुरू आहे, जबरदस्त. यावेळेला अप्रतिम. 2 बॉल 4 रन. सुपर. दोन बॉल आणि 4 रन. 2 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. सामना होता कुठे, आला कुठे. मॅच होती कुठे, आली कुठे. हे सर्वजण पाहत असतील. आशा सोडून दिल्या होत्या काही नायगावकरांनी की आता होऊ शकणार नाही, परंतु आता इतिहास रचण्याची हीच ती वेळ आहे. कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा बॉल तयार. I1 यावेळेला बॉलला सोडून दिलाय. अरसलान भाटी पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग लिटिल चॅम्पची पाहायला मिळाली. आता 2 बॉल आणि 3 रन. चेसिंग कंपल्सरी. धर्मेश, काय बॅटिंग सुरू आहे. 365 दिवस 52 आठवडे 8760 तास
5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद कोणत्या संघाला वाट पाहावी लागेल या स्पर्धेची? सुपर बॅटिंग, पुन्हा एकदा बॉलर तयार, हृदयाची धडकन जरूर या वेळेला धडधड वाढली गेले. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, गन्ने का ज्यूस, थोड़ी सी आइस. धर्मेश की बैटिंग इज वेरी नाइस. व्हाट अ शॉट, क्लास, कडक शॉट आणि धर्मेशने मॅच विन करून दिले. अष्टविनायक नायगाव हे नाव लक्षात ठेवा. 500 रुपये निलेशजी मडवी साहेब, समाजसेवक, धर्मवीर प्रतिष्ठान प्रेसिडेंट यांच्या माध्यमातून धर्मेश साठी. धर्मेश, धर्मेश आणि फक्त धर्मेश. वाह, सुपर बॅटिंग आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार धर्मेश ठरतोय. क्लास. हे षटक युट्यूबला नेहमीच मात्र चर्चेत राहील. I1 या वेळेला एक्सपिरियन्स काहीच सादर करता आला नाहीये. खराब गोलंदाजी आणि त्या